आणि आपला मित्र स्विमिंग पूल मध्ये उतरलाय पण हा बघा, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि जे आपलं ते मी बोललेलं एक जोडपं राहिले ते हेच जोडपं, अंकुश आणि जयश्री. ऍक्च्युली हा ना फार्म हाऊसला पिकनिक साठी नाही आलाय, ते LIC काढले म्हणून तो आलाय. तिरुमला. अरे बापरे, 2 काढले, क्या बात आहे यार. नाही, किती अमाऊंट तर सांगा ना मला. सिक्रेट आहे का, म्हणजे करोडचा असेल. वाटपाचा कार्यक्रम हे बघा आता काय. तर मंडळींनो, आम्ही आता स्विमिंग पूल मध्ये उतरलोय आणि पाणी आहे ना थंडच नाही, एवढं गरम झालंय पाणी. दोन तीन तर मंडळींनो, हे पार्सल आणायला चाललेत. 7 स्टार इथे फार्म हाऊस आहे, तिथून पार्सल. कारण मी सांगितलंय विशालला जे काही राहिलंय सामान ते आणायला, आणि विशाल आणि अंकुश चाललेला आहे. तर मग आता माहिती नाही आपल्याला कधीपर्यंत स्विमिंग पूल आला होय. मे बी रात्रभर पण असू शकतो, किंवा एक त्यांचा आपली मर्जी आहे ना, काय मला आयडिया नाही आहे. मी तर ह्या ठिकाणी फर्स्ट टाइम आलोय. तर मंडळींनो, चहा प्यायला या. बाकीचे आमचे दोन नंबर मिसिंग आहेत. नमुने नाही, नमुने पण बोलू शकते, पण ते येतील. आणि आताशी 7 वाजले पण अंधार झालाय पूर्ण. जिजा, तू चहा पिते? चहा पिते? हा बोल. हा, मी बिस्किट खाते. आणि आमचा रिदांश बघा, बिस्किट तोडण्यात मग्न. तुला खायला दिले. पोरं झाल्यावरती खुर्चीवर फिरवा रे. चला. तर हे सगळे आता आरामात बसले. रिदांश झोपायला गेला आणि आता आम्ही चाललोय अंडी आणायला. हे एक आणतात आणि एक नाही आणत. आम्ही मस्तपैकी कॅरम खेळत होतो. आणि हा अंकुश आता बऱ्याच मेहनतीनंतर त्यांनी आम्हाला शिव्या घातल्यात की तुम्ही आम्हाला फोन का नाही केला. तर फोन न करण्याचं कारण आहे की माझे पप्पा पण मला 12च्या नंतर करतात आणि आता सध्या 8च वाजले, त्यामुळे आम्हाला काय एवढी काळजी नव्हती. जेवायला मस्तपैकी आपण डायनिंग टेबल आहे. आणि अंकुश आहे काय चिकन दम बिर्याणी, आणि दोघींसाठी व्हेज थाली. बिर्याणी मध्ये पण दम आहे. दम आहे, दम आहे बाय. हे बघा, आणि याला काही चिंता नाहीये, तो स्वतः चालू पण केला. मध्ये दम नव्हता पण याच्यामध्ये दम. हा, दम आहे बाई. उत्तम आहे. आणि काकड्या बघा, काकड्यात सगळी सोय केली. किती क्वालिटी लागते. अरे क्वालिटी आहे बाबा. आणि बघा, सगळे आम्ही एकत्र तर बसणार आहेत जेवायला. हे तुम्ही दोघी तिकडे बसा. आम्ही आता चालत होतो, राऊंड मारत होतो, तेवढं तिथं विंचू दिसला आम्हाला. मारला खात्मा मर्डर. तो पाठचा जो हे ना नांगा मारतो ना त्याने. तू इकडे टाकून दे त्याला. नको टाकू बाबा, एकदम तिकडे टाक, तिथे नको.
तो बा अजून आहे डंक. बाई त्या डकला मारणार मी. मारायलाच पाहिजे बाबा, तो डंक उडवतोय. हा नांगीठेच त्याची. सोन्या तो बा अजून डोंक बाबा, केवढंच त्याचा जीव असतो. बाई म्हणजे अरे तो बा जीव बा अजून किती आहे. हे बघ हिनी तर लय मोठा आणला, ही हाच टाक. हा सोड, जाऊ दे साईडला हो. अरे अजून आहे. हा कसं बनवलं असेल ना. हा हे बरं आहे. अरे मी जर बघितला नसता ना, आता वाट लागली आहेत मंडळी. आणि आता आपण आंघोळ करायला स्विमिंग पूलमध्ये चाललोय. आणि आज तुम्हाला सगळं मी एक्सप्लेन करेन, किती मोठं रिसॉर्ट आहे, काय कॉस्टिंग आहे आणि कसं आहे, हा किती एरिया आहे, सगळं एक्सप्लेन करेन. बाकीचे आता सध्या आहेत गप्पा मारतात आणि आपण चहा वगैरे पिऊया आणि मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करू. आणि बघा, हा ग्राउंड आहे एवढा, परत हा स्विमिंग पूल आहे. दाखवू का? हे बघा मित्रांनो, ह्या चड्ड्या आहेत, बनियन आहे. म्हणजे माणसाच्या ह्याच्यावर. करते हैं तो हॉररटेक पॉडकास्ट आपके लिए बेस्ट पॉडकास्ट होगा क्योंकि इस फोटोशूट चालू आहे, इकडे नाच काम चालू आहे. आता आम्ही थोड्या वेळात जेवण आणायला जाऊ. तर मंडळींनो, आम्ही आता निघालोय जेवण घेण्यासाठी. काय जेवण घेण्यासाठी आणि जेवण वगैरे आणलं ना, मग तुम्हाला बाकीचे डिटेल म्हणजे सगळं सांगतो डिटेलमध्ये. कारण आता वाजलेत 1:15 आणि जेवण आणणं महत्त्वाचं आहे, कारण भूक पण लागले. आम्ही जेवण का आणतोय ते पण तुम्हाला कळेल की का, म्हणजे आम्ही एवढ्या लांब जाते जेवण आणायला. मंडळींनो जेवायला या. सगळ्यांना होते, सगळ्यांनी घ्या रे. सगळेजण आम्ही बसलो आता एकत्र आणि जेवायला शेवभाजी आहे, भाकरी आहे आणि दाल खिचडी. मला नको दाल खिचडी. आणि इकडे जिजा झोपले आणि इकडे रिदांश खेळतोय. तर मंडळींनो, हा आपला असा मस्तपैकी ग्राउंड आहे. हे बघा, इथे खेळलो नाही आम्ही, पण आता काय करणार, टाईमच नाही मिळाला. सगळा टाईम आमचा स्विमिंग पूलमध्येच गेला आणि जेवण आणण्यात गेला. पण मस्त आहे इथे बघा. आणि एवढ्या उन्हात खेळतं तरी कोण. मस्तपैकी तिथं कैरीचं झाड आहे, मग मस्त तोडलं एक. ॲक्च्युली अलाउड नाही आहे, पण त्यांना विचारून आम्ही घेतलं. आणि हा आपला आहे फार्म हाऊस. इथे केअरटेकरचं घर आहे, त्यांना राहायला दिले. आणि इकडे ते ओनर आल्यानंतर कधीतरी राहतात. पण हा बघा,
हा पूर्ण फार्म हाऊस आहे आपल्याला त्यांनी दिलाय. काही टेन्शन नाही आहे. म्हणजे मोठा एकदम फार्म हाऊस. जेवढं बघाल तेवढं कमीच आहे. हे बघा इथे पण एक छोटासा ग्राउंड आहे. इथे असं झोपाळा वगैरे आणि दाखवतो इकडे पण तुम्हाला. इथे बघा यांनी तर वरती शेड वगैरे बांधलाय. पण जरा थंड वाटतं इकडे ह्या साईडला. म्हणजे आता दुपारचे नाही पण एक 4-5 वाजेपर्यंत थोडं ऊन कमी होतं. बघा इथे पण मस्तपैकी असं बसू शकतो आपण. टेन्शन नाही. हे बघा इथे आता आणि इथून पण तिथून पण एंट्री इथून पण एंट्री. इथे बघा इथे पण तुम्ही बघाल तर पूर्ण इथे मस्तपैकी जेवायला वगैरे स्पेस आहे. म्हणजे काय पार्टी बिर्टी करू शकता. आणि स्विमिंग पूल तुम्हाला हवं तेवढा वेळ तुम्ही यूज करा. रात्री की 10-11 वाजू द्या 12-1 वाजू रात्रभर तुम्ही यूज करा. रात्रभर धिंगाणा करू शकता. हो का मस्त आहे. म्हणजे जागा एकदम एक नंबर आहे. आणि इकडे बॅक साईडला इथे बघाल इथूनच आलो आपण. हा ग्राउंड इथूनच आलेलो आपण. आणि हे बघा इथे मस्त बाईक वगैरे पार्क करू शकता. ही खालची पण डोअर म्हणजे खालची पण रूम आपल्यासाठीच आहे. मला पहिले वाटलं की ते ओनरची वगैरे पण ती आपल्यासाठीच आहे. म्हणजे पूर्ण ही बंगलोच आपला आहे. बघा इथे बघाल तर हे बघा इथे मस्तपैकी इथेच आम्ही काल गप्पा वगैरे मारत होतो. कॅरम वगैरे खेळत होतो. तुम्ही बघितलं असेल. आणि हा किचन आहे. हा किचन जर तुम्ही यूज केला तर इथे 200 रुपये घेतं. कारण ते गॅस आता महागल्यामुळे. म्हणजे कोणी जर गॅसचा वापर केला तर 200 रुपये. तर फ्रीज वगैरे आहे मस्त. हे बघा मस्त आहे एकदम. इथे वॉशरूम पण आहे. हे बघा आणि इथे डायनिंग टेबल. इथे पण वॉशरूम आहे. कसला राग आहे काय माहिती. अरे लागत ना लोखंड. अरे मी याला हलू पण नाही शकत. म्हटलं ही एक रूम आहे आपली खाली. रिदांश ही यांचीच रूम आहे. म्हणजे यांनी घेतली ती. आणि इकडे पण सेम वॉशरूम क्लीन अँड नीट. आणि इकडे बघा मस्त शॉकेश आहे. की तुम्ही काय पण ठेवू शकता सामान वगैरे. आणि इकडे असा मस्त असा दृश्य. इथून तुम्ही स्विमिंग पूल बघण्याचा आनंद घेऊ शकता. हे बघा आता आपण जाऊया वरती. थोडं इथेच जरा प्रॉब्लेम असा आहे की ही शिडी ना जरा रिस्की वाटते. आणि इथे पण आपल्या 2 रूम आहेत. हे बघा इकडे आवरावर चालू आहे यांचा आता चेकआउट आहे. आणि इकडे पण मस्त असं चिल झालं आहे. सेम ठेवायला जागा वगैरे आहे मस्त. म्हणजे असं एकदम स्पेशियस आहे रूम. हे बघा आणि इकडे हे मस्त असं बाहेर बसण्यासाठी जागा आहे. क्या बात आहे. आणि हे बघा आणि वरती पण अजून टेरेस आहे. हे बघा ह्या ग्राउंड. आणि वरतून बघा इथून पण बाकीचा परिसर आणि स्विमिंग पूल किती भारी दिसतं. रात्री तर कमाल वाटतं. हे बघा क्या बात आहे. आणि वरती आले. वरती पण तुम्ही बसू शकता. म्हणजे वरची गॅलरी पूर्ण घाण आहे. वरती पण तुम्ही क्या बात आहे. म्हणजे जर हा फार्म हाऊस जर बघायला गेला तर नाही बोलाल तरी 30-40 जण तर आरामात 10-10चे ग्रुप करून तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बसू शकता. एवढं आहे. पण आपण 8च जण आहेत. पण 8 जणांसाठी एवढा मोठा फार्म हाऊस त्यांनी दिला. आणि कॉस्टिंगचा म्हणायला गेलं तर इथे 700 रुपये विदाऊट फूड आहे आणि 1500 रुपये विथ फूड आहे. आणि खरंच भारी आहे. आणि
जर विदाऊट फूड घेतलं म्हणजे आम्ही विदाऊट फूड घेतलं कारण आम्ही 8च जण होतो, मिनिमम 10 पर्सन तरी पाहिजे तरच त्यांना परवडतं. त्यामुळे जर तुम्ही 8 जण आले तरी तुम्हाला त्या दोघांचे वरचे पैसे द्यावे लागतात. सो काय विदाऊट फूड घेतलं तर 1400 रुपये द्यायला लागतील आणि विथ फूड घेतलं असेल तुम्ही 8 जणांनी तर मग तुम्हाला 3000 द्यावे लागतील कारण एकाचे 1500 रुपये विथ फूडचे. तर ते जेवढे तुम्ही विथ फूड घ्याल विदाऊट फूड घ्याल तेवढे पैसे तुम्हाला दोघांचे एक्स्ट्रा द्यायला लागतील. 10 जण असतील तर गोष्टच वेगळी, म्हणजे ते काय टेन्शनच नाही आहे, खूप परवडण्यासारखं आहे. आणि बदलापूरपासून फक्त 11 किलोमीटर आहे स्टेशनपासून. तुम्हाला जर यायचं झालं तर स्टेशनवरून तुम्ही ऑटो करून पण येऊ शकता इथे आतमध्ये. पण आमचं कसं बाईक आहे आणि घरापासून तर आपल्या काय 9-10 किलोमीटरच आहे, त्यामुळे टेन्शन नाही आहे. आणि भारी एकदम मजा आली, खूप एन्जॉय केली. आणि दोन रूम AC आहेत, 2 रूम नॉन AC आहेत. त्यामुळे आणि 2 रूममध्येच आम्ही झोपलो कारण एवढ्या मोठे 2 मोठे बेडरूम आहेत, त्यामुळे टेन्शन नाही. चला कसा वाटलं ओव्हरऑल व्हिडिओ आहे ते कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. या कलिंगड खायला या मित्रांनो, कलिंगड खायला या मित्रांनो. मंडळीनं बाय इथून कापलाय ऑलरेडी. बघ ते तुम्हाला टेस्ट इकडं आले तर जरा रिस्की आहे. आता जस्ट मित्राला साप वगैरे दिसला, छोटा होता साप पण माहिती नाही आपल्याला किती विषारी आहे. आणि काल आम्ही चालता चालता तुम्हाला दाखवला सुद्धा की विंचूसुद्धा दिसला आम्हाला. आता आमचं लक्ष गेलं म्हणून, पण इकडे कसं आहे बाकी लोक फक्त पार्टी करायला येतात आणि समजा जर त्यांना नाही दिसलं कुठे तर काही होऊ शकतं. त्यामुळे बी सेफ.